Dear students, welcome again in the bridge course of the ninth class. Let's see activity number 24, personal diary writing. डायरी म्हणजे काय? तर तुम्ही थोडक्यामध्ये त्याला आपण डायरी इज अ डेट बुक वेअर यू रेकॉर्ड इव्हेंट्स, इमोशन्स, थॉट्स ऑर फिलिंग्स असं म्हणूया. म्हणजे डायरी हे एक डेट बुक आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनातील घटना, तुमच्या भावना, तुमचे विचार रेकॉर्ड करता. आता नेक्स्ट पॉइंट बघा, लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट पर्सनल डायरी रायटिंग. म्हणजे आपली इथे अध्ययन निष्पत्ती काय आहे, तर आपल्याला पर्सनल डायरी लिहिणे ही आहे. आता इथे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स. फर्स्ट दिले, प्रोव्हाइड लेआउट ऑफ डायरी रायटिंग्स टू लर्नर्स. म्हणजे जी डायरीची लेआउट आहे ती आपण लर्नर्सला म्हणजे स्टुडंट्सला प्रोव्हाइड करायची आहे टीचर्सनी. आणि सेकंड, हेल्प लर्नर्स थ्रू क्लूज फॉर ब्रेनस्टॉर्मिंग मेमोरीज. म्हणजे काय करायचंय, तर ब्रेनस्टॉर्मिंग होण्यासाठी किंवा त्याच्या आधीच्या ज्या मेमरीज आहेत, ज्या आठवणी आहेत, त्या त्या त्यांना आठवण्यासाठी त्यांना मदत करायची, त्यांना क्लूज द्यायचे, विद्यार्थ्यांना क्लूज द्यायचे. आता बघा, इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. ऑब्झर्व द लेआउट ऑफ डायरी रायटिंग. लेआउट ऑब्झर्व करायचा विद्यार्थ्यांनी. डोंट वरी, जस्ट राईट. काळजी कशाचीच करायची नाहीये डायरी लिहित असताना. आणि ट्राय टू राईट एव्हरी डे बट डोंट पॅनिक इफ यू मिस अ फ्यू डेज. म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी ती लिहिण्याचा प्रयत्न करायचा, आणि जर तुम्हाला एखादा दिवस किंवा काही दिवस जर मिस झाले तर त्याच्यासाठी तुम्ही पॅनिक होण्याची गरज नाही. आता बघा, लर्निंग ऍक्टिव्हिटी. राईट अ डायरी एंट्री फॉर क्लास पिकनिक दॅट यू वेंट विथ युअर फ्रेंड्स. त्यांनी एक्झाम्पल म्हणून आपल्याला इथे डायरीचे एक सॅम्पल दिलेले बघा. सुरुवातीला आता हे लेआउट म्हणता येईल आपल्याला. डायरीचं लेआउट कसं दिलंय, सुरुवातीला आपण काय करणार आहोत, डेट, डे टाक. म्हणजे आपण सुरुवातीला कॅपिटल मध्ये लिहायचं आहे, 15 ऑगस्ट 8:55 PM. इथे त्यांनी टाइम सुद्धा दिलेला आहे, परंतु तुम्ही इथे फक्त डे लिहिलीत तरी चालणार आहे. आणि इथे तुम्ही जर प्लेस लिहिलं तर आणखीनच चांगलं होईल. पुढे बघा, आता इथे त्यांनी काय सांगितलं बघा, it was a marvelous day for us. We had fabulous picnic at Anucha Water Park. It was the best picnic for our school life. We were very glad about that. We had swum and enjoyed tasty food. It was full with greenery. We had captured all the memories in our cameras. I can't express those feelings in my words. Hope we will go to such place again. म्हणजे असे थोडक्यामध्ये डायरी लिहिलेली आहे. म्हणजे डेट त्यांनी दिली आहे, डेट आणि डे इथे लिहिलेला आहे त्यांनी, आणि वेळ लिहिलेली आहे. आता प्रॅक्टिससाठी त्यांनी काय सांगितले बघा, मेक पेअर्स अँड आस्क इच स्टुडंट्स टू राईट पर्सनल डायरी, शेअर देअर डायरी विथ हिज पार्टनर. आता प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला मी इथे एक प्रकारच्या डायरीचं तुम्हाला एक्झाम्पल किंवा सॅम्पल इथे दाखवते. Let's see one example of personal diary writing. Now see here. First I write here Saturday, July 24, 2021. Then I write the topic here, one day picnic with my family. And then I write the information about it. Today I went with my family at 11 o'clock in the morning for a one day trip for a lovely swim in the cool Pacific Ocean. My mother and father took care of me. I met there my old friends Rina and Seema. I played with my brother for an hour on the seashore. I enjoyed the whole day and returned back at 5 PM. म्हणजे अशा प्रकारे मी इथे पर्सनल डायरी लिहित असताना एका दिवसाची जी पिकनिक मी फॅमिली सोबत एन्जॉय केली त्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. Now let's see extension activity, parallel activity, reinforcement. Narrate your memorable events in your life. म्हणजे तुमच्या जीवनातील एखादा म्हणजे मेमोरेबल इव्हेंट्स असेल तर तो तुम्ही नॅरेट करायचा पर्सनल डायरीमध्ये. आता इथे इव्हॅल्युएशन बघा. राईट अ पर्सनल डायरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. बुक यू लाईक, अँड सेकंड, 2 थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाव.
आता फर्स्ट जो आहे बुक यू लाईक, त्याबद्दल मी तुम्हाला एक छोटी म्हणजे पर्सनल डायरीमध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन म्हणजे सॅम्पल एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही 2 थिंग्स यू वॉन्ट टू चेंज राईट नाऊ याबद्दल तुम्ही स्वतः तुम्ही म्हणजे डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा. Now let's see the example. The book I like most. आता यामध्ये इथे तुम्ही सुरुवातीला डेट आणि डे लिहा, जेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहाल तेव्हा. तर बघा, द बुक आय लाईक मोस्ट. I have read a lot of books, but the most favorite book of mine is Letters from a Father to His Daughter, written by Jawaharlal Nehru. It is published in 1929 by Allahabad Law Journal Press at Nehru's request. This is a series of letters written by Nehru to his 9 years old daughter Indira. This book is very interesting and instructive book. म्हणजे थोडक्यामध्ये मी त्या बुक बद्दल इथे माहिती दिलेली आहे. Now let's see my takeaway. Today I learned. Today I learned to write a personal diary. I learned to arrange sequence of memories. म्हणजे या ऍक्टिव्हिटी नंतर मी काय शिकले, तर मी पर्सनल डायरी कशी लिहायची ते शिकले. आणि त्याचप्रमाणे माझ्या जीवनातील जे मेमोरेबल इव्हेंट्स आहेत त्यांचा सिक्वेन्स कसा लावायचा तेही या मी ऍक्टिव्हिटी नंतर शिकले. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी 24 कंप्लीट केलेली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः पर्सनल डायरी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे.